पटेल साहेब नमस्कार. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं मतदान चालू आहे, तरी तुम्ही तुमच्या संघटनेमार्फत कोणाला पाठिंबा देणार आहे? आम्ही महाराष्ट्र उल्मा ऑल इंडिया उल्मा बोर्ड महाराष्ट्राचा मी जॉईंट सेक्रेटरी आहे आणि आमचे अध्यक्ष आहेत उस्मान रहमान शेख. यांचा आम्हाला आदेश आलेला आहे, कारण पूर्ण महाराष्ट्रभर ऑल इंडिया उल्मा बोर्ड महाराष्ट्राने महाविकास आघाडी म्हणजे शरदचंद्रजी पवार, सोनियाजी गांधी आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि मी जॉईंट सेक्रेटरी असल्या कारणामुळे मला मुंबई, ठाणे, कोकण इथलं माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे. तरी मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी बेलापूर विधानसभा आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवारनी माननीय युवा नेते संदीपजी नाईक साहेबांना तिकीट दिलेलं आहे. तरी आम्ही ह्या बेलापूर विधानसभेमध्ये संदीपजी नाईक साहेब म्हणजेच शरदचंद्रजी पवार, सोनियाजी गांधी व उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडीचा आमचा घरोघरी डोर टू डोअर आम्ही आमच्या लोकांमध्ये प्रचार करत आहोत. लोकांना समजून देत आहोत की बाबा महाविकास आघाडीलाच मतदान करायचं. तर मी ही महाविकास आघाडी निवडून येईलच का? तुम्ही सपोर्ट केला आहे त्यांना, म्हणजे निवडून येईल का? महाराष्ट्रभर आमचे ऑल इंडिया उल्मा बोर्डचे कार्यकर्ते आहेत आणि ते कार्यकर्ते आपल्या मित्राद्वारे, आपल्या कार्यकर्त्याद्वारे आपल्या लोकांचं ब्रेन वॉश करण्याचं काम करत आहे. कारण आपण पाहिलं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की भाजपच्या सरकारमध्ये मस्जिदच्या भोंग्यावरचा प्रश्न येतो. मस्जिदचे भोंगे हटवू. अजून म्हणलं तर देशाचे गृहमंत्री ते म्हणते मी जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत मुस्लिमेला आरक्षण देणार नाहीत असे शब्द वापरत आहेत. तरी मुस्लिम समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि एक गट्टा वोट मुस्लिम समाजाचा महाविकास आघाडीला मिळणार आहे. म्हणून मी गवाही देतो, आम्हाला अल्लाहवर आमचा भरोसा आहे. इन्शाअल्लाह ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे. राहिलं ह्या बेलापूर विधानसभेमध्ये युवा नेतृत्व आहे संदीपजी नाईक साहेब. त्यांचा संदीपजी नाईक साहेब राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे. तरी त्या संदर्भात आम्ही आमच्या लोकांपर्यंत पोचत आहोत आणि लोकांना निशाणी समजून सांगत आहोत व 4 नंबरचा बटन दाबून त्यांना विजय करण्यास आम्ही लोकांना समजवत आहोत. तरी या ठिकाणी बरेच उमेदवार आहेत, बरेच अपक्ष आहेत. अपक्षाला मत म्हणलं तर भाजपला मत असं होणार आहे. तरी सेक्युलर वोटांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही लोकांना संदेश देत आहोत की अपक्ष उमेदवारांना किंवा आघाड्यांना अजिबात मतदान करू नये. फक्त एक ध्येय असायला पाहिजे, आपला विकास, महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचा सरकार म्हणलं तर महाविकास आघाडीचा सरकार असेल. मी आज या ठिकाणी एवढंच बोलतो की संदीप नाईकजी भरभरून बहुमताने निवडून येतील. म्हणून सर्वांनी तुतारी ह्या निशाणीवर बटन दाबून संदीप नाईकना बहुमताने विजयी करावे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.